आणि शेरा गुंजीवर कवळा पिलवा पूर्ण बाण म्हणजे माझं गाव फुरसुंगी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावकऱ्यांच्या एकीचं शिस्तबद्ध नियोजनाचं आणि उदंड अशा दातृत्वाचं कुस्ती मैदान म्हणजे गाव फुरसुंगी. वारे फुरसुंगी, वारे फुरसुंगी. काय शेरा उभारतो. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशा विदेशातील दिग्गज महिलांनी गाजवलेलं कुस्ती मैदान म्हणजे माझं गाव फुरसुंगी. आणि तितक्याच उंचीचा सन्मान, पैलवानांचा सत्कार व कुस्तीवर प्रेम करणार गाव म्हणजे माझं गाव फुरसुंगी. वारे फुरसुंगी, वारे फुरसुंगी. या कुस्ती मैदानासाठी काही वेळ भूतकाळ जमा झालेली आहे आणि बिरजा पटाला घुसलेला आहे आणि सहज चेहरा सुरू होऊन घ्या. 3 नंबरचा कुस्ती. शबाश. एकेरी पटाला परत घुसलेला आहे बिरजा. उमेदवार कवळा बिलवा शेरा बसला खाली. आता मिर्झा आणि शेरा काय करतात बघू. आता शेरा पाठीवर बसून काय करतोय. धरलंय तर मगरी मिठी पूर्ण बसन आहे हाताची. टेलरला सुद्धा कपडे शिवताना त्रास होत असेल. संतोष भाऊ, मी तुमची तब्येत किती वेळा जवळून बघितले पण असली पोरं परत निर्माण होतील असं वाटलं नव्हतं. संतोष भाऊ गरुडची तब्येत बघावी, चंद्रहार पाटलाची तब्येत बघावी. काय गोविंदा त्यावर तब्येत होती. बजरंग भलीसारखी तब्येत होती संतोष भाऊ गरुडची. ते बिस्किट असल्यासारखे होते पोटाला. आणि तेव्हा मानव येऊन बसले पण काय चालं ना, मानवर खडी करून बसले शेरा. सुनामी लाट आलेलं उठून जर गेलं. शबाश. उठा लागला शेरा. उठला. उठला की शेरा टाळ्या वाजवा की कवळ बोलवाय. 21 वर्षी वय आहे. वयाच्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी या पुणे जिल्ह्यात आळंदीमध्ये इंद्रायणीच्या काठी संजीवन समाधी घेतली आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. वयाच्या 16व्या वर्षी 9000 वबे लिहिल्या आणि वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ला, तिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. पुणे हे ऐटीचं जे विद्येचं माहेर, त्यामध्ये हवेली तालुक्यात फुरसुंगी हे गाव. सर्वात मोठी बाजारपेठ. इथं कांदा या गावात पिकतो. अख्खा महाराष्ट्र कांद्याची प्रेरणा अख्ख्या महाराष्ट्रात घेतो. फुरसंगीचा कांदा प्रसिद्ध आहे. अजय शेठ हे फुरसंगी गाव भारताला कांदा पुरवठा. जी आपका इनाम गिन के लीजिए. नहीं गिन के लीजिए पहलवान, आपका इनाम गिन के लीजिए. धन्यवाद. त्या फुरसुंगीमध्ये जे बोललं ते केलं जातं. फुरसुंगी एकमेव गाव आहे की जो इनाम हँडलवर छापला जातो तोच पैलवानांपर्यंत पोहोचवला जातो. शबाश. शबाश मिर्झा. शबाश मिर्झा. शेरा इंस्टाग्राम नाही ठेवलं, पावणेरावळ्याच्या गावाला नाही गेलं, जीवनाचं सोनं होतंय. तपश्चर्या राहिली पाहिजे, गुरुनिष्ठा पाळली पाहिजे. स्वर्गीय बारावी पिशेकच्या गावचा, ज्या गावात अख्ख्या देशाची कुस्ती रोज बोलली जाते. संतोष गरुड पैलवान सारखा, गोविंद सारखा पैलवान या भारतात आणि महाराष्ट्रात झाले. हरिश्चंद्र बिराजदार मामा सारखा एक तपस्वी माणूस गोकुळ वस्ताद तालमीला वस्ताद म्हणून राहिले. त्याचं फळ 2002 ला 2003 ला दत्ता गायकवाड पैलवान भरत मेकालीला हरवलं. पैलवान गोविंद तात्या, अर्जुन काकासाहेब पवार, राहुल नाना आवारे सारखा पैलवान, संतोषभाऊ गरुड सारखा पैलवान, विकी बनकर पैलवान. पुणे जिल्ह्याला पहिली गदा मिळाली. संदीप बारगोजे पैलवान, त्यांचाच पट्टा. इतरही नाव सांगे चंद्रा सिमगिरे, रवींद्र पाटील भानगे. पहिली गदा पुणे जिल्ह्याला रघुनाथ पवारांनी मिळवून दिली. 76 हिरामन बनकर, 2 पिता पुत्र आहेत. 76 आणि 2009 विकी बनकर. राहुल काळभोर बिराजदार मामांचेच पट्टे.
तिसऱ्या वेळेला मिर्झानं कब्जा घेतला. नव महाराष्ट्र तालीम संघाचे वस्ताद पैलवान सचिन आवडे सर यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचंय. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1907 ला आणि हो 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 वादळात दिवा लावायचा प्रयत्न करतोय मिर्झा, पण शहराच्या पुढं ती सुनामी लाट आहे आणि पाया पडतोय. शहरा किती नम्र आहे बघा, वाजवा की टाळ्या शहरासाठी. याला नम्रता असतात, नाही तर काही पोरांना छटाक 2 छटाक वजन वाढले, काकत पॅन्ट आली रस्त्याने फिरतील. हे मला बोलासाठी आणलंय. जंगली रमी पे आओ ना महाराज. बरं झालं आबा बंद केलंय. फुरसंगी एका कुस्ती दंगल है, या कुस्ती छोड़ी नहीं जाती, आर पार की होती है. या इनाम भी कड़क होता है, उतना इनाम वसूल भी दिया कड़क जाता होता है. है. यहाँ जितना भी मांगो उतना दिया जाता है. लेकिन कुश्ती छोड़ी नहीं जाती. हाँ, कुश्ती तो नहीं छूटेगी. तात्याजी बोलिए, संतोष भाऊ बोला, त्यांना निर्णय लावून घ्या, तुम्ही महान आहात. या कुस्ती मैदानासाठी प्रथमच निवेदक म्हणून बारामतीचे आदरणीय धन्यवाद देतो सर. आपला अशी कुस्ती गुणावरती लागलेली आहे. गुणावरती कुस्ती चालू झाली. शेरा 140 किलोचा मिर्झा इराणी बार बार पटा जाण्याचा प्रयत्न आहे पैलवान मिर्झाचा आणि शेरानं वरती उंची. हो, आता मिर्झानं गोल वसूल केलेला आहे आणि अशा पद्धतीनं मिर्झा इराण हा गुणावर